याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिला आहे निगेशन ऑफ कंपाऊंड स्टेटमेंट्स आणि या व्हिडिओमध्ये आपण एक नवीन पॉईंट्स बघणार आहोत. कॉन्व्हर्स, इनव्हर्स अँड कॉन्ट्रापॉझिटिव्ह ऑफ कंडिशनल. यामध्ये 3 नवीन डेफिनेशन्स आपण पाहणार आहोत. एक कॉन्व्हर्स, दुसरी आहे इनव्हर्स आणि तिसरी आहे कॉन्ट्रापॉझिटिव्ह. पण हे तिन्ही कॉन्व्हर्स, इनव्हर्स, कॉन्ट्रापॉझिटिव्ह कुणाचे आहेत? ते कंडिशनलचे आहेत. तर कंडिशनल्स म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे. जे कंपाऊंड स्टेटमेंट आहेत त्या कंपाऊंड स्टेटमेंटमध्ये जे इफ देनने कनेक्ट केलेलं असतो त्या इफ देनने कनेक्ट केलेल्या स्टेटमेंटला आपण म्हणतो आहे कंडिशनल किंवा इम्प्लिकेशन्स. त्याच कंडिशनल किंवा त्याच इम्प्लिकेशनचे आपल्याला कॉन्व्हर्स, इनव्हर्स अँड कॉन्ट्रापॉझिटिव्ह लिहायचे आहेत. हे डिफाईन करायचे आहेत आणि हे कसे डिफाईन केले ते बघा. आता कॉन्व्हर्स, इनव्हर्स, कॉन्ट्रापॉझिटिव्ह ऑफ कंडिशनल खूप सिंपल आहे. एक्झाममध्ये जर आले तर 3 मार्क्ससाठी फक्त 3 लाईनचे 3 मार्क्स तुम्हाला मिळतात आणि फॉर्म्युले जे आहेत ते फक्त लक्षात ठेवा. आपल्याला माहिती आहे की कंडिशनल कोण आहे. कंडिशनलला लिहिताना आपण असं लिहितोय पी इम्प्लिकेशन क्यू. हे झालं कंडिशनल. 2 ॲटॉमिक स्टेटमेंटच्या मध्ये इम्प्लिकेशनची साईन जर काढली तर पी इम्प्लिकेशन्स क्यू जे आहे ते झालं आहे कंडिशनल. मग आपण आता याच कंडिशनलचे कॉन्व्हर्स, इनव्हर्स आणि कॉन्ट्रापॉझिटिव्ह कसे डिफाईन केलेले आहेत ते आपण बघणार आहोत. तर नंबर 1 सर्वात पहिले आपण पाहणार आहोत कॉन्व्हर्स. या कॉन्व्हर्सला कसं डिफाईन केलं आहे तर कॉन्व्हर्सची डेफिनेशन अशी आहे की पी इम्प्लिकेशन क्यू जर कंडिशनल असेल त्या पी इम्प्लिकेशन क्यूचा कॉन्व्हर्स डिफाईन करताना हा पी क्यूच्या जागेवर आलाय, क्यू पीच्या जागेवर आलाय. त्याला लिहिताना क्यू इम्प्लिकेशन पी इज डिफाईन्ड ॲज कॉन्व्हर्स ऑफ कंडिशनल. Q implication P is defined as converse of conditional. लक्षात ठेवायचं. P implication Q कोण आहे? कंडिशनल. या कंडिशनलचा काय बेस होता? कॉन्व्हर्स. कॉन्व्हर्स काय डिफाईन केलेला आहे? Q implication P is defined as converse of conditional. नंबर 2 इनव्हर्स. आता इनव्हर्सला कसं डिफाईन केलं आहे? हा इनव्हर्स ऑफ कंडिशनलच पाहिजे आपल्याला. तर जे कंडिशनलचं स्टेटमेंट आहे ते ॲज इट इज इथे लिहायचं. इनव्हर्सच्या वेळेस पी इम्प्लिकेशन क्यू, पण या पीचंही निगेशन घ्यायचं आणि क्यूचंही निगेशन घ्यायचं. निगेशन ऑफ पी इम्प्लिकेशन निगेशन ऑफ क्यू इज डिफाईन्ड ॲज इनव्हर्स ऑफ कंडिशनल. इनव्हर्स ऑफ कंडिशनल. पी इम्प्लिकेशन क्यू चा कॉन्व्हर्स काय झाला आहे? क्यू इम्प्लिकेशन पी. या पी इम्प्लिकेशन क्यूचा इनव्हर्स काय झाला आहे? निगेशन ऑफ पी इम्प्लिकेशन निगेशन ऑफ क्यू. अँड नंबर 3 कॉन्ट्रापॉझिटिव्ह. आता या कॉन्ट्रापॉझिटिव्हला कसं डिफाईन केलं आहे? तर कॉन्ट्रापॉझिटिव्हला डिफाईन करताना क्यू पहिले, इम्प्लिकेशन पी नंतर आणि या दोघांचे निगेशन घेतले. निगेशन ऑफ क्यू इम्प्लिकेशन निगेशन ऑफ पी इज डिफाईन्ड ॲज कॉन्ट्रापॉझिटिव्ह ऑफ कंडिशनल. असे 3 फॉर्म्युले जे आहेत ते लक्षात ठेवायचे. गिव्हन स्टेटमेंट जे आहे ते राहणार आहे कंडिशनल आणि त्या कंडिशनल स्टेटमेंटचे कॉन्व्हर्स, इनव्हर्स अँड कॉन्ट्रापॉझिटिव्ह आपल्याला लिहायचे आहे. तर पुन्हा एकदा लक्षात द्या. पी इम्प्लिकेशन क्यू इज कंडिशनल, देन क्यू इम्प्लिकेशन पी कॉन्व्हर्स ऑफ कंडिशनल, निगेशन ऑफ पी इम्प्लिकेशन निगेशन ऑफ क्यू इनव्हर्स ऑफ कंडिशनल अँड निगेशन ऑफ क्यू इम्प्लिकेशन निगेशन ऑफ पी कॉन्ट्रापॉझिटिव्ह ऑफ कंडिशनल. हे जे कंडिशनल स्टेटमेंट आहे या कंडिशनलचा हा कॉन्व्हर्स आहे, कंडिशनलचा इनव्हर्स आहे, कंडिशनलचा कॉन्ट्रापॉझिटिव्ह आहे. यावरचे प्रॉब्लेम्स असे राहतील की तुम्हाला एक कंडिशनल स्टेटमेंट दिलेलं असेल ते एक तर फॉर्म्युल्यामध्ये वर्बल फॉर्ममध्ये दिलेलं असेल किंवा लॉजिकल फॉर्ममध्ये गिवन असेल आणि त्या स्टेटमेंटचं तुम्हाला
कॉन्व्हर्स इन्व्हर्स अँड कॉन्ट्रा पॉझिटिव्ह लिहायचं आहे. तर यामध्ये जे आपण कंडिशनल, कॉन्व्हर्स इन्व्हर्स अँड कॉन्ट्रा पॉझिटिव्ह पाहिले, यापैकी कोण कोणाच्या बरोबर लॉजिकली इक्विव्हॅलंट आहे ते आपण आता प्रूव्ह करणार आहोत. डेफिनेशन्स पुन्हा एकदा समजून घ्या. पी इम्प्लिकेशन क्यू इज कॉल्ड कंडिशनल, हे तर आपल्याला माहिती आहे. पण ह्यात जर क्यू पीच्या जागेवर आणि पीला क्यूच्या जागेवर रिप्लेस केलं तर मग तो झाला कॉन्व्हर्स ऑफ कंडिशनल. तेच ॲज इट इज, फक्त दोघांचं निगेशन जर घेतलं, निगेशन ऑफ पी इम्प्लिकेशन निगेशन ऑफ क्यू, तर झाला इन्व्हर्स ऑफ कंडिशनल. अँड निगेशन ऑफ क्यू इम्प्लिकेशन निगेशन ऑफ पी हा झाला कॉन्ट्रा पॉझिटिव्ह ऑफ कंडिशनल. त्या चारपैकी कोण लॉजिकली इक्विव्हॅलंट आहे ते आपण फाइंड करणार आहोत. त्यासाठी आता आपण एक ट्रूथ टेबल कन्स्ट्रक्ट करू आणि या ट्रूथ टेबलवरून आपण सांगू शकतो की कोण कोणाच्या बरोबर लॉजिकली इक्विव्हॅलंट आहेत. आता जे आपण कॉन्व्हर्स इन्व्हर्स आणि कॉन्ट्रा पॉझिटिव्ह डिफाईन केले कंडिशनलचे, यांचे ट्रूथ टेबल आपण फाइंड करणार, कन्स्ट्रक्ट करणार आणि या ट्रूथ टेबलवरून आपण सांगू शकतो की कोण कोणाच्या बरोबर लॉजिकली इक्विव्हॅलंट आहेत. लक्षात द्या, ॲटॉमिक स्टेटमेंट पी अँड क्यू आहेत, दोन आहेत. मी इथे दोनच ॲटॉमिक स्टेटमेंट घेतले, पी क्यू. दोन ॲटॉमिक स्टेटमेंट असतील त्यांच्या 4 ट्रूथ व्हॅल्यूज घ्यायच्या, टी टी एफ एफ, आणि इकडे क्यूच्या व्हॅल्यूज राहणार आहे टी एफ टी एफ. आता नेक्स्ट कॉलम्स काय राहतील, तर पी आणि क्यू पैकी कुणाचं निगेशन येतं का, तर पी निगेशन ऑफ पी आहे आणि निगेशन ऑफ क्यू सुद्धा येतं. पीचं निगेशन येणार एफ एफ टी टी आणि निगेशन ऑफ क्यू राहणार आहे एफ टी एफ टी. आता एक एक कॉलम जो आहे तो पुढे लिहू आपण. पहिले मी कंडिशनलचा कॉलम तयार करतोय, पी इम्प्लिकेशन क्यू. आता पी इम्प्लिकेशन क्यू ची टेक्निक मी सांगितली होती इम्प्लिकेशनची, तुम्ही दिलेले पैसे आणि त्या व्यक्तीने केलेलं काम, थोडं लक्षात ठेवायचं. त्यामध्ये हे दोन कॉलम्स राहणार आहे पी क्यूचे. पैसे दिले, काम झालं आहे, ट्रूथ व्हॅल्यू टी. पैसे दिले नाही, काम झालं नाही, पैसे दिले, काम झालेलं नाही आहे, ट्रूथ व्हॅल्यू राहणार एफ. पैसे दिले नाही, कामही झालं नाही, ट्रूथ व्हॅल्यू जी आहे ती करा. इथे मी टी घ्यायला पाहिजे, एफ टी. ट्रूथ व्हॅल्यूज आहेत क्यूच्या टी एफ टी एफ असे लिहायला पाहिजे. आता पैसे दिले नाही आणि काम झालं आहे, ट्रूथ व्हॅल्यू राहणार आहे टी. पैसे दिले नाही, कामही झालं नाही, काम केलेलं नाही आहे, चांगलंच झालं आहे, पैसे वाया गेले नाही, ट्रूथ व्हॅल्यू टी. तर हा झाला पी इम्प्लिकेशन क्यू. नेक्स्ट कॉलम जो आहे आता कंडिशनलचा मी काढला आहे. आता कंडिशनल नंतर मी कॉन्व्हर्सचा काढतोय. तर कॉन्व्हर्सचा काय आहे, पी इम्प्लिकेशन क्यूचा कॉन्व्हर्स काय राहतो, क्यू इम्प्लिकेशन पी. आता इथे उलटं झालं आहे. क्यूचा जो कॉलम आहे तो तुम्ही दिलेले पैसे आणि पी म्हणजे त्या व्यक्तीने केलेलं काम. पैसे दिले, काम झालं आहे, ट्रूथ व्हॅल्यू टी. पैसे दिले नाही तरी काम झालं आहे, ट्रूथ व्हॅल्यू येणार टी. पैसे दिले, काम झालेलं नाही आहे, ट्रूथ व्हॅल्यू येणार एफ. आणि पैसे दिले नाही, कामही झालं नाही, ट्रूथ व्हॅल्यू राहणार टी. नेक्स्ट कॉलम, हा जो कॉलम आहे ना हा कुणाचा आहे माहिती आहे का, कंडिशनल. कंडिशनल हा कुणाचा झाला आहे, कॉन्व्हर्स. आणि आता आपण इन्व्हर्सचा लिहिणार आहोत. तर इन्व्हर्सचा कॉलम आहे निगेशन ऑफ पी इम्प्लिकेशन निगेशन ऑफ क्यू. त्यामध्ये आपल्याला हे दोन कॉलम्स घ्यावे लागतात, निगेशन ऑफ पी निगेशन ऑफ क्यू. निगेशन ऑफ पी तुम्ही दिलेले पैसे, निगेशन ऑफ क्यू त्या व्यक्तीने केलेलं काम. पैसे दिले नाहीत, कामही झालं नाही, ट्रूथ व्हॅल्यू टी. पैसे दिले नाहीत, काम झालं आहे, ट्रूथ व्हॅल्यू टी. पैसे दिले, काम झालेलं नाही आहे, ट्रूथ व्हॅल्यू राहणार एफ. आणि पैसे दिले, काम झालं आहे, ट्रूथ व्हॅल्यू राहणार टी. हा जो आहे हा इन्व्हर्स आहे, इन्व्हर्स. आणि आता कॉन्ट्रा पॉझिटिव्ह, तर निगेशन ऑफ क्यू इम्प्लिकेशन निगेशन ऑफ पी. निगेशन ऑफ पी इम्प्लिकेशन्स निगेशन ऑफ पी, निगेशन ऑफ क्यू इम्प्लिकेशन्स निगेशन ऑफ पी. आता हा कॉलम जर लिहायचा असेल तर निगेशन ऑफ क्यू म्हणजे तुम्ही पैसे दिले किंवा नाही, आणि निगेशन ऑफ पी म्हणजे त्या व्यक्तीने काम केलं किंवा नाही. पैसे दिले नाहीत, कामही झालं नाही, ट्रूथ व्हॅल्यू राहणार टी. पैसे दिले, काम झालेलं नाही आहे, ट्रूथ व्हॅल्यू राहणार एफ. पैसे दिले नाहीत, काम झालं आहे, ट्रूथ व्हॅल्यू येणार टी. पैसे दिले, काम झालं आहे, ट्रूथ व्हॅल्यू राहणार आहे टी. तसा हा लास्ट कॉलम कॉन्ट्रा पॉझिटिव्हचा आहे.
आणि आता हे चारही कॉलम्स एकदा व्यवस्थित ऑब्झर्व करा. इथे आलेले 4 कॉलम्स व्यवस्थित ऑब्झर्व करा. कोणते कॉलम्स लॉजिकली इक्विव्हॅलंट आहेत, कोणत्या कॉलममध्ये आयडेंटिकल एंट्रीज आहेत त्या सेम आलेल्या आहेत ते बघा. कंडिशनलमध्ये काय TFTT हा कॉलम आणि या बाकीच्यांमध्ये हा लास्ट कॉलम जो कॉन्ट्रा पॉझिटिव्हचा आहे हे दोन्ही आयडेंटिकल आहेत. TFTT म्हणून आपण याचा आन्सर असं लिहू शकतो फ्रॉम ट्रूथ टेबल conditional is logically equivalent to contrapositive. Conditional is logically equivalent to contrapositive. That is काय फॉर्म्युला होता कंडिशनलचा P implication Q लॉजिकली इक्विव्हॅलंट टू कुणाच्या बरोबर कॉन्ट्रापॉझिटिव्ह आहे निगेशन ऑफ Q इम्प्लिकेशन्स निगेशन ऑफ P. हे झालं नंबर 1. आणि याच टेबलवरून पुन्हा दुसरे 2 कॉलम ऑब्झर्व करा. कॉन्व्हर्स अँड इनव्हर्स हे दोन्ही आयडेंटिकल आहे. TTFT हे 2 कॉलम्स आणि हा कॉलम आयडेंटिकल आहेत. तुम्ही या टेबलवरून लिहू शकता कॉन्व्हर्स इज लॉजिकली इक्विव्हॅलंट टू इनव्हर्स. कॉन्व्हर्स इज लॉजिकली इक्विव्हॅलंट टू इनव्हर्स. दॅट इज कॉन्व्हर्सचा फॉर्म्युला काय आहे Q इम्प्लिकेशन P इज लॉजिकली इक्विव्हॅलंट टू निगेशन ऑफ P इम्प्लिकेशन्स निगेशन ऑफ Q. तर कोण कुणाच्या बरोबर लॉजिकली इक्विव्हॅलंट आहेत ते आपण पाहिलं आहे. पहिले तुम्हाला कॉन्व्हर्स इनव्हर्स कॉन्ट्रापॉझिटिव्ह ऑफ कंडिशनल काय आहे ते लर्न करावे लागेल आणि ते लर्न केल्यानंतर कोण कुणाच्या बरोबर लॉजिकली इक्विव्हॅलंट आहेत ते ठरवायचं. कारण प्रॉब्लेम जेव्हा सॉल्व्ह करायची गरज पडते त्यावेळेस तुम्हाला विचारतात की जे 4 स्टेटमेंट दिलेले आहेत त्यापैकी कोण कुणाच्या बरोबर लॉजिकली इक्विव्हॅलंट आहे, कुणाचं मिनिंग जे आहे ते सेम आहे. याचा अर्थ असा होतो की कंडिशनल आणि कॉन्ट्रापॉझिटिव्हचं मिनिंग सेम आहे. कॉन्व्हर्स आणि इनव्हर्सचं जे मिनिंग आहे ना ते सुद्धा सेम आहे. यावरचे प्रॉब्लेम्स एक्झाममध्ये विचारतात आणि आता कशा पद्धतीने विचारतात ते आपण पुढचं प्रॉब्लेम बघू. आता जो पुढला क्वेश्चन आहे यामध्ये आपल्याला एक कंडिशनल स्टेटमेंट गिवन असेल की ज्यामध्ये इफ देन हे कनेक्टिव्ह राहणार आणि त्या स्टेटमेंटचं तुम्हाला कॉन्व्हर्स इनव्हर्स अँड कॉन्ट्रापॉझिटिव्ह लिहायचं आहे. म्हणूनच दिलेलं आहे राईट कॉन्व्हर्स इनव्हर्स कॉन्ट्रापॉझिटिव्ह ऑफ द फॉलोइंग. आणि जे फॉलोइंग स्टेटमेंट दिलेलं असेल ते नेहमी कंडिशनलच राहणार आहे. त्यामध्ये कनेक्टिव्ह राहणार आहे इफ देन. आणि मग यांचे कॉन्व्हर्स इनव्हर्स कॉन्ट्रापॉझिटिव्ह कसे लिहायचे लक्षात द्या. स्टेटमेंट आहे इफ अ फंक्शन इज डिफरन्शिएबल देन इट इज कंटिन्युअस. सर्वात पहिले यामध्ये ॲटॉमिक स्टेटमेंट्स कोण आहेत ते बघायचं. एक ॲटॉमिक स्टेटमेंट येतं अ फंक्शन इज डिफरन्शिएबल आणि दुसरा आहे तर फंक्शन इज कंटिन्युअस. इट हा फंक्शनसाठी यूज केलेला आहे. त्याला आपण P आणि हे स्टेटमेंट Q कन्सिडर करायचं. लेट ॲटॉमिक स्टेटमेंट P फंक्शन इज डिफरन्शिएबल आणि ॲटॉमिक स्टेटमेंट Q फंक्शन इज कंटिन्युअस. झाले 2 स्टेटमेंट. ॲटॉमिक स्टेटमेंट P फंक्शन इज डिफरन्शिएबल, ॲटॉमिक स्टेटमेंट Q फंक्शन इज कंटिन्युअस. आता लगेच मी यांचे निगेशन्स पण लिहून घेतो आहे. हे आहे P तर Pचं निगेशन काय येणार आहे ते बाजूला लिहू आपण. निगेशन ऑफ P फंक्शन इज नॉट डिफरन्शिएबल आणि निगेशन ऑफ Q येणार आहे फंक्शन इज नॉट कंटिन्युअस. ॲटॉमिक स्टेटमेंट P आणि Q लिहिल्यानंतर आपल्याला जे स्टेटमेंट दिलेलं आहे ते कंडिशनल आहे त्याचं सिम्बॉलिक फॉर्म काय राहणार आहे. सिम्बॉलिक फॉर्म तर बघा अ फंक्शन इज डिफरन्शिएबलसाठी काय म्हटलं आहे आपण P. इट इज कंटिन्युअससाठी काय म्हटलं आहे Q. आणि यामध्ये कनेक्टिव्ह कोण आलेला आहे इफ देन. तर P आणि Qच्या मध्ये हे इम्प्लिकेशन आलं
हे गिवन स्टेटमेंटचं सिम्बॉलिक फॉर्म आहे, म्हणजेच कंडिशनल आहे. हे जे पे इम्प्लिकेशन क्यू आहे ना, हे कोण आहे? कंडिशनल. आता आपल्याला या कंडिशनलचा कॉन्व्हर्स, इनव्हर्स आणि कॉन्ट्रापॉझिटिव्ह आपल्याला लिहायचं आहे. तर नंबर 1 पासून आपण सुरुवात करणार. सर्वात पहिले आपण लिहिणार आहोत कॉन्व्हर्स. तर कॉन्व्हर्सचा फॉर्म्युला काय लिहायचा? पी इम्प्लिकेशन क्यू जर कंडिशनल असेल तर क्यू इम्प्लिकेशन पी कॉन्व्हर्स आहे. मला वर्बल फॉर्ममध्ये कसं लिहिणार? क्यू इम्प्लिकेशन पी, पहिले क्यू आहे नंतर पी आहे. तर पहिले इम्प्लिकेशन आहे तर सुरुवात जी आहे ती तुमची इफने झाली पाहिजे. पहिले क्यू ए स्टेटमेंट लिहायचं. क्यू ए स्टेटमेंट कोण आहे? अ फंक्शन इज कंटिन्युअस. फंक्शन इज कंटिन्युअस. नंतर येईल देन. आता लिहायचं ॲटॉमिक स्टेटमेंट पी. पी कोण आहे? अ फंक्शन इज डिफरन्शिएबल. त्या फंक्शनच्या जागेवर आपण यूज करणार इट इज डिफरन्शिएबल. आता जे स्टेटमेंट मी लिहिलं आहे ना, इफ अ फंक्शन इज कंटिन्युअस देन इट इज डिफरन्शिएबल, हे कॉन्व्हर्स आहे या गिवन स्टेटमेंटचं. गिवन स्टेटमेंट काय होतं? कंडिशनल. आणि त्या कंडिशनलचा आपल्याला पाहिजे होता कॉन्व्हर्स, तर हा झाला आहे कॉन्व्हर्स. नेक्स्ट नंबर 2 आपल्याला लिहायचं आहे इनव्हर्स. तर इनव्हर्सचा फॉर्म्युला काय होता? पी इम्प्लिकेशन क्यू जर कंडिशनल असेल तर इनव्हर्स आहे निगेशन ऑफ पी इम्प्लिकेशन निगेशन ऑफ क्यू. आधी लिहून दिलेले जे काही कॉन्व्हर्स, इनव्हर्स, कॉन्ट्रापॉझिटिव्हचे फॉर्म्युले मी सांगितले आहेत ना, जसे डिफाईन केलेले आहे ते एकदा व्यवस्थित लर्न करायचे. आणि आता निगेशन ऑफ पी इम्प्लिकेशन निगेशन ऑफ क्यू. इम्प्लिकेशन आलेले आहे तर सुरुवात इफ नाही. सुरुवातीला स्टेटमेंट कोण आहे? निगेशन ऑफ पी. पीचं निगेशन कोण आहे? अ फंक्शन इज नॉट डिफरन्शिएबल. फंक्शन इज नॉट डिफरन्शिएबल. देन निगेशन ऑफ क्यू. निगेशन ऑफ क्यू कोण आहे? अ फंक्शन इज नॉट कंटिन्युअस. इट इज नॉट कंटिन्युअस. हे स्टेटमेंट झालं आहे इनव्हर्स. हे कॉन्व्हर्स, हे इनव्हर्स. आणि नंबर 3 आपल्याला पाहिजे कॉन्ट्रापॉझिटिव्ह. कॉन्ट्रापॉझिटिव्हचा फॉर्म्युला होता निगेशन ऑफ क्यू इम्प्लिकेशन निगेशन ऑफ पी. इम्प्लिकेशन आलं आहे तर सुरुवात एफ ने करायची. आधी निगेशन ऑफ क्यू. निगेशन ऑफ क्यू आहे फंक्शन इज नॉट कंटिन्युअस. देन नंतर आहे निगेशन ऑफ पी. निगेशन ऑफ पी आहे अ फंक्शन इज नॉट डिफरन्शिएबल. तर इट इज नॉट डिफरन्शिएबल. ते एवढं सिंपल आहे. 3 लाईन कॉन्व्हर्स, इनव्हर्स आणि कॉन्ट्रापॉझिटिव्ह लिहिण्याचे फक्त 3 मार्क्स आहेत. कंडिशनल स्टेटमेंट गिवन असते आणि त्या कंडिशनलचं तुम्हाला कॉन्व्हर्स, इनव्हर्स अँड कॉन्ट्रापॉझिटिव्ह लिहायचं आहे. आता जर या क्वेश्चनमध्ये नाही विचारलं पण अशा पुढच्या क्वेश्चन्समध्ये विचारू शकतात. ते जे 4 स्टेटमेंट्स आहेत ते गिवन आहे 1 आणि आपण हे 3 लिहिलेले आहेत. यापैकी आयडेंटिफाय द स्टेटमेंट हॅव्हिंग सेम मिनिंग. म्हणजे तुम्हाला असे स्टेटमेंट ओळखायचे आहेत ज्यांचं मिनिंग सेम आहे. तर कोणते स्टेटमेंट जे आहेत ज्यांचं मिनिंग सेम राहणार आहे? तर आपण याच्या आधी जो ट्रूथ टेबल पाहिला आहे ना त्यावरून आपण सांगू शकतो की हे स्टेटमेंट कंडिशनल आणि कॉन्ट्रापॉझिटिव्हचं जे स्टेटमेंट आहे या दोघांचे मिनिंग सेम आहेत कारण हे लॉजिकली इक्विव्हॅलंट आहेत. पी इम्प्लिकेशन क्यू इज लॉजिकली इक्विव्हॅलंट टू निगेशन ऑफ क्यू इम्प्लिकेशन निगेशन ऑफ पी. हे जर लॉजिकली इक्विव्हॅलंट आहे तर या स्टेटमेंट आणि या स्टेटमेंटचं मिनिंग सेम आहे. आपण पाहिलं होतं की कॉन्व्हर्स अँड इनव्हर्स जे आहेत ते सुद्धा लॉजिकली इक्विव्हॅलंट आहेत. तर या 2 स्टेटमेंटचं मिनिंग सुद्धा सेम आहे. जर क्वेश्चन्समध्ये असं विचारलं आयडेंटिफाय द स्टेटमेंट हॅव्हिंग द सेम मिनिंग तर अशा वेळेस तुम्हाला त्या स्टेटमेंटला सांगता आलं पाहिजे की कोणत्या स्टेटमेंटचे मिनिंग्स सेम आहेत. आता घेऊ आपण नेक्स्ट. पुन्हा एक दुसरा क्वेश्चन घेतलेला आहे. दुसरं स्टेटमेंट घेतलेलं आहे जे कंडिशनल आहे आणि त्याचा आपल्याला कॉन्व्हर्स, इनव्हर्स, कॉन्ट्रापॉझिटिव्ह लिहायचं आहे. काय स्टेटमेंट आहे ते बघू.
इफ एक्स इज स्ट्रिक्टली लेस दॅन वाय देन एक्स स्क्वेअर इज स्ट्रिक्टली लेस दॅन वाय स्क्वेअर. यामध्ये कनेक्टिव्ह इफ देन आहे. हे ॲटॉमिक स्टेटमेंट पी आणि याला क्यू कन्सिडर केलं आहे. तर लेट पी ॲटॉमिक स्टेटमेंट एक्स इज लेस दॅन वाय, लेट क्यू एक्स स्क्वेअर इज लेस दॅन वाय स्क्वेअर. यांचे निगेशन्स आपण लिहू. निगेशन ऑफ पी एक्स इज लेस दॅन वाय याचं निगेशन दोन प्रकारे आपण लिहू शकतो. एक्स इज नॉट लेस दॅन वाय असं लिहिता येईल किंवा याला आपण असं लिहिणार एक्स इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू वाय, लेट क्यू एक्स स्क्वेअर इज लेस दॅन वाय स्क्वेअर. ते निगेशन ऑफ क्यू येणार आहे एक्स स्क्वेअर इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू वाय स्क्वेअर. सिम्बॉलिक फॉर्म कंडिशनल काय राहणार आहे. हे स्टेटमेंट पी हे क्यू आहे आणि इफ देन हे कनेक्टिव्ह आहे ते पी इम्प्लिकेशन क्यू. हे झालं कंडिशनल. आपल्याला या कंडिशनलचा कॉन्व्हर्स इन्व्हर्स कॉन्ट्रापॉझिटिव्ह पाहिजे. क्यू इम्प्लिकेशन पी आहे. इम्प्लिकेशन आलेलं आहे सुरुवात इफ नाही. क्यू आधी आहे. क्यू कोण आहे यामध्ये स्टेटमेंट एक्स स्क्वेअर इज लेस दॅन वाय स्क्वेअर. इफ एक्स स्क्वेअर इज लेस दॅन वाय स्क्वेअर देन पी कोण आहे एक्स इज लेस दॅन वाय देन एक्स इज लेस दॅन वाय. इन्व्हर्स पाहिजे. पुन्हा इम्प्लिकेशन आहे इफ. फॉर्म्युला असतो निगेशन ऑफ पी इम्प्लिकेशन निगेशन ऑफ क्यू. इम्प्लिकेशन आहे तो सुरुवात इफ नाही. निगेशन ऑफ पी पाहिजे. निगेशन ऑफ पी कोण आहे एक्स इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू वाय देन निगेशन ऑफ क्यू. निगेशन ऑफ क्यू आहे एक्स स्क्वेअर इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू वाय स्क्वेअर. कॉन्ट्रापॉझिटिव्ह सुरुवात जी आहे ती इफ नाही. निगेशन ऑफ क्यू आधी एक्स स्क्वेअर इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू वाय स्क्वेअर देन निगेशन ऑफ पी. निगेशन ऑफ पी आहे एक्स इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू वाय. जे गिवन स्टेटमेंट होतं ते कंडिशनल आहे आणि त्या कंडिशनल स्टेटमेंटचे आपण कॉन्व्हर्स इन्व्हर्स अँड कॉन्ट्रापॉझिटिव्ह जे आहेत ते लिहिलेले आहे. यांच्यामध्ये कोणाचे मिनिंग सेम आहेत असं जर विचारलं ते जे गिवन स्टेटमेंट आहे आणि हे कॉन्ट्रापॉझिटिव्ह स्टेटमेंट आहे या दोघांचे मिनिंग सेम आहेत कारण पी इम्प्लिकेशन क्यू इज लॉजिकली इक्वॅलंट टू निगेशन ऑफ पी इम्प्लिकेशन निगेशन ऑफ पी. निगेशन ऑफ क्यू इम्प्लिकेशन निगेशन ऑफ पी. आणखी घेऊ नेक्स्ट इक्वेशन. याच्या आधी जे आपण कंडिशनल स्टेटमेंट घेतलेले आहे ते एक्झरसाइज 1.3 मधला क्वेश्चन नंबर 4 जो आहे त्यामधला आहे. क्वेश्चन नंबर 4 त्या एक्झरसाइजमध्ये सांगितलेला आहे राईट कॉन्व्हर्स इन्व्हर्स अँड कॉन्ट्रापॉझिटिव्ह ऑफ द फॉलोइंग. पहिलं जे आहे ते घेतलं आहे आपण. आता सेकंड नंबरचं स्टेटमेंट कंडिशनल फॉर्ममध्ये मी इथे लिहिलेलं आहे पण इफ देन हे कनेक्टिव्स तुम्हाला यामध्ये दिसत नाही आहे. तुम्ही एकदा हे सम्स किंवा जे स्टेटमेंट दिलेलं आहे ते वाचून घ्या. अ फॅमिली बिकम्स लिटरेट इफ द वुमन इन इट इज लिटरेट. अ फॅमिली बिकम्स लिटरेट इफ द वुमन इन इट इज लिटरेट. यामध्ये इफ देन हे कनेक्टिव्ह दिसत नाही आहे तर या स्टेटमेंटला आपण पुन्हा एकदा इफ देनच्या फॉर्ममध्ये लिहायचं आहे. ॲक्च्युली हे स्टेटमेंट कसं आहे या इफने सुरुवात करायची आणि हे जे स्टेटमेंट आहे द वुमन इन फॅमिली इज लिटरेट देन अ फॅमिली बिकम्स लिटरेट असं ते स्टेटमेंट राहणार आहे. म्हणून या स्टेटमेंटला मी पुन्हा एकदा लिहितो आहे. सुरुवात मी इफने केलेली आहे. द वुमन इन हा इट कुणासाठी यूज केलेला आहे फॅमिलीसाठी. द वुमन इन अ फॅमिली इज लिटरेट देन अ फॅमिली बिकम्स लिटरेट देन अ फॅमिली बिकम्स लिटरेट. तर ॲक्च्युली कंडिशनल फॉर्ममध्ये हे स्टेटमेंट असं आहे. इफ देन हे कनेक्टिव्ज आहे. इफ द वुमन इन अ फॅमिली इज लिटरेट देन अ फॅमिली बिकम्स लिटरेट असे स्टेटमेंट आहे. या स्टेटमेंटमध्ये ॲटॉमिक स्टेटमेंट कोण आहेत बघा. द वुमन इन अ फॅमिली इज लिटरेट याला आपण पी आणि अ फॅमिली बिकम्स लिटरेट हे झालं आहे क्यू. त्या दोघांनाही आपण पी क्यूने डिनोट करणार. लेट ॲटॉमिक स्टेटमेंट पी द वुमन इन अ फॅमिली इज लिटरेट आणि
atomic statement Q, a family becomes literate. A family becomes literate. झालेत नाही. दोन्ही स्टेटमेंट्स आहेत ते दोन्ही स्टेटमेंट पी आणि क्यू घेतले आहेत आपण. आता यांचे निगेशन्स आहेत ते आपण काय राहतील ते आता मी लिहिणार नाही. द वुमन इन अ फॅमिली इज लिटरेट हे झालं आहे पी. तर पीचं निगेशन काय येणार आहे तर निगेशन ऑफ पी राहणार आहे द वुमन इन अ फॅमिली इज नॉट लिटरेट. हे निगेशन ऑफ पी असेल. आणि निगेशन ऑफ क्यू काय राहणार क्यू काय आहे अ फॅमिली बिकम्स लिटरेट ॲस लागलेला आहे. तर ॲस काढून टाकायचं आणि याचं निगेशन असं राहणार आहे अ फॅमिली डज नॉट बिकम लिटरेट. अ फॅमिली डज नॉट बिकम लिटरेट हे झाले निगेशन ऑफ पी अँड निगेशन ऑफ क्यू ओरली मी सांगितले तुम्हाला. आता इथे जे स्टेटमेंट दिलेलं आहे ना त्याचं सिम्बॉलिक फॉर्म काय राहणार आहे सिम्बॉलिक फॉर्म तो येणार आहे पी इम्प्लिकेशन क्यू. पी इम्प्लिकेशन क्यू काय झाला आहे कंडिशनल. आणि आपल्याला या कंडिशनलचा काय पाहिजे कॉन्व्हर्स इनव्हर्स कॉन्ट्रापॉझिटिव्ह. तर नंबर 1 आपण लिहिणार आहोत कॉन्व्हर्स. आता कॉन्व्हर्सचा फॉर्म्युला काय आहे पी इम्प्लिकेशन क्यू आहे त्याचा फॉर्म्युला राहतो क्यू इम्प्लिकेशन पी. आणि क्यू इम्प्लिकेशन पी लिहिताना सुरुवात इफने करायची. पहिले ॲटॉमिक स्टेटमेंट क्यू येणार आहे अ फॅमिली बिकम्स लिटरेट. फॅमिली बिकम्स लिटरेट देन नंतर येणार आहे पी. पी कोण आहे द वुमन इन अ फॅमिली इज लिटरेट. वुमन इन अ फॅमिली इज लिटरेट. हे जे स्टेटमेंट आहे ना हे झालं आहे कॉन्व्हर्स. जे गिवन स्टेटमेंट होतं त्या गिवन स्टेटमेंटचा कॉन्व्हर्स आहे. नंबर 2 आपल्याला पाहिजे इन्व्हर्स. इन्व्हर्स तर इन्व्हर्स येणार आहे निगेशन ऑफ पी इम्प्लिकेशन निगेशन ऑफ क्यू. हा फॉर्म्युला आहे. सुरुवात इफ नाही. आता पीचं निगेशन पाहिजे. पीचं निगेशन मी ते लिहिलं नाही पण तुम्हाला ते लिहिता आलं पाहिजे द वुमन इन अ फॅमिली इज नॉट लिटरेट हे झालं निगेशन ऑफ पी. द वुमन in a family is not literate. then क्यूचं निगेशन पाहिजे आपल्याला निगेशन ऑफ क्यू. निगेशन ऑफ क्यू अ फॅमिली डज नॉट बिकम लिटरेट. फॅमिली डज नॉट बिकम लिटरेट हे झालं आहे इनवर्स. अँड नंबर 3 आपल्याला पाहिजे कॉन्ट्रा पॉझिटिव्ह. फॉर्म्युला होता कॉन्ट्रा पॉझिटिव्हचा निगेशन ऑफ क्यू इम्प्लिकेशन निगेशन ऑफ पी. सुरुवात करायची इफ नाही. सुरुवातीला क्यूचं निगेशन येणार आहे म्हणजेच क्यूचं निगेशन ऑफ फॅमिली बिकम्स लिटरेटचं निगेशन अ फॅमिली डज नॉट बिकम्स लिटरेट देन आता पाहिजे निगेशन ऑफ पी. निगेशन ऑफ पी द वुमन इन अ फॅमिली इज नॉट लिटरेट. द वुमन इन अ फॅमिली इज नॉट लिटरेट. आता हे सर्व कॉन्व्हर्स कॉन्ट्रा पॉझिटिव्ह आणि इन्व्हर्स जे आहेत ते आपण असे फॉर्म्युले लिहिले. असे 2-3 स्टेटमेंटची प्रॅक्टिस केल्यानंतर तुम्हाला हे सर्व ओरली सांगता आलं पाहिजे ओरली. आता याच्यानंतर नेक्स्ट जे स्टेटमेंट मी लिहितो आहे ना त्याचं हे सर्व असं लिहित बसणार नाही. फक्त इथे स्टेटमेंट राहणार आहे आणि त्या स्टेटमेंटवरून आपल्याला त्याचा कॉन्व्हर्स इन्व्हर्स अँड कॉन्ट्रा पॉझिटिव्ह लिहायचं आहे. आता हे कंडिशनल स्टेटमेंट लिहिलेलं आहे आणि या कंडिशनल स्टेटमेंटचा आपण कॉन्व्हर्स इन्व्हर्स आणि कॉन्ट्रा पॉझिटिव्ह लिहिणार पण डायरेक्ट याचे आन्सर्स आपण लिहिण्याचा प्रयत्न करू आणि तेही तुम्हाला लिहिता आले पाहिजे. इथे काय दिलेलं आहे कंडिशनल स्टेटमेंट इफ सरफेस एरिया डिक्रीजेस देन प्रेशर इन्क्रीजेस. कनेक्टिव्ह बघा इफ देन आला आहे म्हणजे कंडिशनल स्टेटमेंट आहे. यामध्ये सरफेस एरिया डिक्रीजेस हे झाला आहे पी
आणि प्रेशर इन्क्रीजेस हे झालं आहे क्यू. गिवन स्टेटमेंट हे कंडिशनल आहे, याचा आपल्याला कॉन्व्हर्स इन्व्हर्स कॉन्ट्रापॉझिटिव्ह पाहिजे. नंबर 1 कॉन्व्हर्स आपण सर्वात पहिले लिहिणार. तर कॉन्व्हर्स लिहिताना फॉर्म्युला काय होता, क्यू इम्प्लिकेशन पी. लगेच तुम्हाला लिहिता आलं पाहिजे. सुरुवात कशाने होणार, इफ नाही. क्यू आधी येणार आहे. क्यू कोण आहे, प्रेशर इन्क्रीजेस. प्रेशर इन्क्रीजेस. देन कोण आहे, पी. पी कोण आहे, सरफेस एरिया डिक्रीजेस. देन सरफेस एरिया डिक्रीजेस झाला आहे कॉन्व्हर्स. नंबर 2 काय पाहिजे आपल्याला, इन्व्हर्स. काय फॉर्म्युला होता, निगेशन ऑफ पी इम्प्लिकेशन निगेशन ऑफ क्यू. सुरुवात कशाने करणार, इफ नाही. सुरुवातीला पीचं निगेशन आहे. पी कोण आहे, सरफेस एरिया डिक्रीजेस. यांचं निगेशन लिहायचं आहे. तर सरफेस एरिया डज नॉट डिक्रीज. नॉट इन्सर्ट करायचं पीचं निगेशन लिहिताना. पण नॉट इन्सर्ट करण्यासाठी इथे ऑक्झिलरी वर्ब नाहीच आहे, त्याला एस लागलेला आहे. एस लागलेला आहे तर एस काढून डज नॉट लिहायचं. तर निगेशन ऑफ पी राहणार आहे सरफेस एरिया डज नॉट डिक्रीज. देन निगेशन ऑफ क्यू. क्यूचं निगेशन काय, क्यू कोण आहे, प्रेशर इन्क्रीजेस. तर त्याचं निगेशन काय राहणार आहे, देन प्रेशर डज नॉट इन्क्रीज. प्रेशर डज नॉट इन्क्रीज. एस काढून टाकायचं आणि डज नॉट लिहायचं. हे झालं इन्व्हर्स. अँड नंबर 3 आपल्याला पाहिजे कॉन्ट्रापॉझिटिव्ह. काय पाहिजे, कॉन्ट्रापॉझिटिव्ह. तर कॉन्ट्रापॉझिटिव्ह हे स्टेटमेंट फॉर्म्युला आहे निगेशन ऑफ क्यू इम्प्लिकेशन निगेशन ऑफ पी. सुरुवात इफ नाही. क्यूचं निगेशन आधी पाहिजे. प्रेशर इन्क्रीजेसचं निगेशन येणार आहे प्रेशर डज नॉट इन्क्रीज. देन निगेशन ऑफ पी. पीचं निगेशन सरफेस एरिया डज नॉट डिक्रीज. देन सरफेस एरिया डज नॉट डिक्रीज. अशा प्रकारे कुठलंही स्टेटमेंट जर कंडिशनलमध्ये असेल तर त्याचं कॉन्व्हर्स इन्व्हर्स कॉन्ट्रापॉझिटिव्ह लिहायचं. आणि यावरचं 100% एक प्रॉब्लेम जे आहे ते एक्झाममध्ये राहतं 3 मार्क्ससाठी. आणि या 3 लाईन जर तुम्ही व्यवस्थित लिहिल्या दिलेल्या स्टेटमेंटच्या तर तुम्हाला 3 मार्क्स मिळणार आहेत. चॅप्टर 6 मार्क्स आहे, त्यापैकी एक क्वेश्चन जर असा आला तर इथे 3 मार्क्स. आणि ट्रूथ टेबलवरचं एखादा प्रॉब्लेम जर आलं आणि तो ट्रूथ टेबल जर तुम्हाला व्यवस्थित काढता आला तर पैकीच्या पैकी आउट ऑफ मार्क्स तुम्ही या चॅप्टरवर बोर्ड एक्झाममध्ये घेऊ शकता. आलं का लक्षात. म्हणून जे फॉर्म्युले लिहून दिले होते आधी कॉन्व्हर्स इन्व्हर्स कॉन्ट्रापॉझिटिव्हचे ते व्यवस्थित लर्न करा. आणि त्यावरून तुम्ही कुठल्याही कंडिशनल स्टेटमेंटचं कॉन्व्हर्स इन्व्हर्स कॉन्ट्रापॉझिटिव्ह जे आहे ते लिहू शकता. याच्यानंतर तुम्हाला जे काही होमवर्क मी देणार आहोत त्या सर्व स्टेटमेंटचे कॉन्व्हर्स इन्व्हर्स कॉन्ट्रापॉझिटिव्ह लिहिता आले पाहिजे.